आपण पाहत आहात नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। नाशिकमध्ये मंत्री छगन भुजबळ यांची विविध विषयांवर भूमिका स्पष्ट। नाशिक दौऱ्यावर असताना राज्याचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी विविध राजकीय आणि विकास कामांबाबत आपली पत्रकार परिषदेमध्ये भूमिका स्पष्ट केली। यावेळी त्यांनी नाशिकच्या विकासासाठी शासन कटिबद्ध असल्याचे सांगत प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे नमूद केले। स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरही नाशिकमधील राजकीय घडामोडींना वेग आला असून महायुतीच्या विजयासाठी सर्व कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करण्याचे आवाहन करण्यात आले। तसेच राज्यातील विकास कामे, पायाभूत सुविधा आणि जनहिताच्या योजनांवर सरकारचे विशेष लक्ष असल्याचे भुजबळ यांनी सांगितले। मला असं वाटतं की मुद्दा संपला। साहेब, येवल्यामध्ये दराडे आणि भुजबळ कुटुंबाचं राजकीय वैमनस्य अनेक वेळा बघायला मिळतं। याचा कुठेतरी परिणाम होईल अशी देखील चर्चा आहे। काय परिणाम होणार? आता ठरलं आपलं महायुतीचा, तो परिणाम काय होणार? जे काय नाराजी नाट्य सगळं रंगलं की मागेनंतरी मागा काही दिवसांनंतर आता हे चालूच आहे। पहिल्यांदा अनेकांनी फॉर्म भरले, मग काही लोकांना हे करून त्यांनी माघार घेतले, मग काही माघार घेतच नव्हते, त्यांनी तसेच राहिले। मग त्याच्यावर मिटिंग आता मुख्यमंत्र्यांनी लक्ष घातलं अनेक ठिकाणी, अजून काही ठिकाणी गडबड आहेच, म्हणजे आपल्याकडे नाही पण दुसऱ्या जिल्ह्यामध्ये सुद्धा। तर ते जे आहे सगळं काही एकत्रितपणे कसं काही जायचं याचा पूर्ण प्रयत्न जे आहेत महायुती आघाडीचे जे नेते आहेत ते करतात। साहेब, अजितदादांकडे जे अर्थ खातं होतं ते नंतरच्या काळामध्ये मुख्यमंत्र्यांकडे खातं दिलं आणि तेच खातं इतर कोणी दुसरं चांगलं सांभाळू शकत नाही, मुख्यमंत्रीच ते चांगल्या पद्धतीने सांभाळू शकतात असं मत संजय राऊतांनी व्यक्त केलं आहे। आपल्याला काय वाटतं या सगळं? कोण काय संजय राऊत सांगणार आणि खातं वाटप होणार असेल तर संजय राऊतकडे जाऊन सांगू बाबा तू काहीतरी कर म्हणून। कशाला ते बोलत आहेत? जे आहे ते बघतील अंतर्गत काय आहे ते। सुनेत्रा ताई आहेत त्या जातील मुख्यमंत्र्यांशी बोलतील, बाकी दुसरं बाहेरून कोणी बोलून काय फरक पडणार आहे का? साहेब, राज्यसभेसाठी आपलं नाव जवळपास निश्चित होतं, सगळं निश्चित होतं, मात्र त्यानंतर ते झालं नाही। मग आपल्या समर्थनार्थ पोस्टर्स देखील लागले होते, येवल्यात लागले, नाशिकला लागले। नेमकं हे बघा, मी सांगितलं होतं मला जायचं आहे 15 दिवस अगोदरपासून, पण मी जात असताना इतर जे काही आमचे काही नेते आहेत त्यांचेसुद्धा जे काही कर्तबगार जे आहेत लेकरं आहेत त्यांनासुद्धा तुम्ही संधी दिलेली आहे इकडे किंवा तिकडे। मी म्हटलं समीर आहेत, पंकज आहेत, हे या राष्ट्रवादी पक्षाच्या स्थापनेच्या पहिल्या दिवसापासून प्रचंड मेहनत घेतलेली आहे। फक्त ते जरा थोडंसं बॅकस्टेजवर राहायचे, खासदारसुद्धा निवडून आले। तर मग म्हटलं आता ठीक आहे, मला राज्यसभेत 2 वर्षाचं आहे, मी जातो आणि इथे जे आहे समीर भाऊ यांना आपण मंत्री करूया। परंतु तो पिरियड जो आहे कम्युनिकेशन गॅपचा तो फार कमी होता। मी जरी 15 दिवस अगोदर सांगितलं तर विचाराची देवाणघेवाण काही कदाचित पडदिशी ती झाली नाही आणि त्याच्यामुळे मग ते एवढा कमी पिरियड राहिला की त्यांनी सांगितलं आता ताबडतोब होणं काही शक्य दिसत नाही। ज्या वेळेला पूर्ण मतदारसंघामध्ये अजून आमच्या इथे पण काही मंत्री नेमायचे आहेत, आणखीन BJPचे पण काही मंत्री अजून त्यांच्या जागा शिल्लक आहेत, काही त्यांना बदलायचे पण असतील, काही कोणाला काय करायचं असतं। तर हे जेव्हा रिशफल होईल त्यावेळेला आपण त्याचा नक्की विचार करू। समीर भाऊंना पुढे त्याच्यामुळे मी गप्प बसलो। आता मला ते तुम्ही म्हणाले की येवल्यामध्ये बॅनर लागले वगैरे, अरे जो पक्ष पवार साहेबांच्या खांद्याला खांदा लावून मी स्थापन केला आणि माझ्यासाठी बरोबर समीर, पंकज आणि त्यांचे सगळे कार्यकर्ते सगळे होते, त्यांनी दुसरा विचार करण्याचं काही कारणच नाही ना। साहेब, पक्षच आमचा आहे। ज्या वेळेला हे सगळं नाव जाहीर करत होतं राजेंद्र जैन यांचं, त्यावेळेला सांगितलं ते प्रादेशिक समतोल साधण्याचा एकूण प्रयत्न झाला। ज्या ठिकाणी प्रफुल्ल पटेल हे खासदार आहेत गोंदियामधनं, त्याच ठिकाणी राजेंद्र जैन यांना संधी दिली जाते। हा कुठला प्रादेशिक समतोल साधला जात होता? काय नेमकं असं धोरण आपलं? पक्षाने निर्णय घेतला
त्यावेळेला साधक बाधक चर्चा झालेली आहे, निर्णय झाला. त्यांची आता म्हणजे बिनविरोध निवडसुद्धा झालेत. आता तिथे काय चर्चा करायची. पण यामध्ये समीर भाऊंना आता पुढे काय मिळणार, कारण आपली देखील ती मागणी होती आणि अरे एवढे वर्ष पुढे तो काय मागत होता. आता संधी आली आणि मला जायचं होतं आणि त्यामुळे इतर ठिकाणी जसे आहेत कोणाचे म्हणजे दोन्ही ठिकाणी संधी आहेत तशी संधी मिळाली एवढं त्याचा अर्थ होता. बाकी त्याला एवढं काही सिरियस घ्यायचं काय कारण नाही. पण साहेब या सगळ्या दरम्यान प्रत्येक वेळेला काहीतरी बोलावं लागतं किंवा प्रत्येक वेळेला काहीतरी तुमच्याच बाबत असं का वारंवार होतं आहे. सुरुवातीच्या काळामध्ये काही महिने तुम्हाला मंत्रीपद दिलं गेलं नाही, नंतरच्या काळात ते मंत्रीपद दिलं गेलं. राज्यसभेच्या काळात सुरुवातीला अगदी तशाच स्वरूपाचं घडलं, आत्ताही तशाच संदर्भात घडलं. तुमच्याच वाट्याला हे वारंवार काय येतं, याचं काय खंत वाटते आपल्याला. एक तर तुम्ही जे प्रश्न विचारता ते टी व्हीवर कधी दाखवले जात नाही. मी जेवढं बोलतो तेवढंच काय. आता मीच बोलतो कारण तुम्ही जो विचारतो म्हणून बोलतो. तर तुम्ही काय विचारतात ते टी व्हीला दाखवत नाही. भुजबळ असं म्हणाले आणि भुजबळ तसं म्हणाले एवढंच असतं. तर मी काय मला खंत नाही काय नाही. मी आहे तसा आहे, शांत आहे आणि पक्षाचं काम करतो आहे. साहेब पुन्हा एकदा राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची जोरदार चर्चा सुरू झालेली आहे महाराष्ट्रामध्ये. आपण राष्ट्रवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते आहात, काय आता ही चर्चा जी आहे ही मीडियामध्ये असते आणि या चर्चा मीडियामध्ये आम्ही करू शकत नाही. जर काय होणार असतील तर पक्षाच्या ज्या आमच्या प्रमुख आहेत त्यांच्या पक्षाचे प्रमुख वेळ येईल त्यावेळेला ते विचार करतील. परंतु सध्या जे आहे 15 दिवस झाले 20 दिवस झाले तर मीडियामध्ये जे आहे येतो काय करायचं सूत्र चर्चा होण्याचं आणि पुढे असतं काय सूत्र मी शोधतो कधीच सापडत नाही. या चर्चा होण्यामागचं कारण असं आहे की आपल्या पक्षातले अनेक ज्येष्ठ नेते जे आहेत ते वारंवार पवार साहेबांना भेटायला जातात. कोणाला? आपल्या पक्षातले नेते, राष्ट्रवादी अजित पवार गटातले नेते शरद पवार साहेबांना भेटायला. अरे मी जातो अनेक. दागिन्यांची आवड आणि विश्वासाची जोड म्हणजेच मंडलिक बंधू सराफ. आमच्याकडे तुम्हाला मिळेल शुद्ध सोन्याची हमी आणि मन मोहून टाकणाऱ्या नवनवीन आकर्षक डिझाईन्स. तुमच्या जुन्या सोन्याला मिळवा अगदी योग्य दर आणि आमच्या सोप्या हप्त्यांच्या सुवर्ण बचत योजनेचा आजच लाभ घ्या. आमची नम्र आणि विश्वासार्ह सेवा तुम्हाला नक्कीच आवडेल. अधिक मासाच्या पवित्र पर्वानिमित्त खास फॅन्सी जोडवी, पैंजण आणि तुमच्या लाडक्या जावयासाठी वाण आमच्याकडे उपलब्ध आहे. तसेच मन प्रसन्न करणाऱ्या शुद्ध चांदीच्या देवदेवतांच्या मूर्ती, पूजा साहित्य आणि भेटवस्तूंचा खास संग्रह एकदा नक्की पहा. उत्तम गुणवत्ता आणि विश्वासाची खात्री. आजच सप्रेम भेट द्या मंडलिक बंधू सराफ यांना.